लास्ट टाइम आपण कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा घ्यायच्या ते बघितलं होतं आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना आपण कंपाऊंड स्टेटमेंटला कसं लिहायचं हे ठरवलं किंवा आपण कंपाऊंड स्टेटमेंट कसे घेतले जातात ते बघितलं. नाव आपण आता जे घेतोय ते फक्त एक सिम्बॉलिक फॉर्म. एक दुसरा जो क्वेश्चन मी दिला होता होमवर्कसाठी आपल्या ॲप्लिकेशनवर मी तुम्हाला टाकलेला होता की कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यूज काढा. तो जो अगोदरचा होता तो बऱ्याच जणी सॉल्व्ह केला पण तो सिम्बॉलिकली लिहिलेलं नाही की कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली लिहायचं होतं. त्याच्यात मी जवळपास 7 आणि 4 एक्झाम्पल 11 एक्झाम्पल दिले होते आणि त्याच्यात मला अजून काही एक्झाम्पल ॲड करायचे. मग ते एक्झाम्पल आपण फक्त सिम्बॉलिकली कसे असतील ते बघून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा जो पार्ट आहे त्याच्यातच एक काही स्टेटमेंट देईल आणि त्या स्टेटमेंट्सला तुम्हाला लिहायचं आहे त्याला सिम्बॉलिक फॉर्म्समध्ये. स्टेटमेंट जे असतील ते स्टेटमेंट लिहायचे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. त्यांनी पी स्टेटमेंट दिलेलं असेल क्यू स्टेटमेंट दिलेलं असेल आणि त्या स्टेटमेंटला तुम्हाला लिहायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म्समध्ये. हे लक्षात घ्या. आपण आता काय करणार आहोत त्याच्यामध्ये आपण राईट कसं करणार किंवा आपण लिहिताना कसं लिहिणार. क्वेश्चन असा होता राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. क्वेश्चन असा काय होता राईट द कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली लिहायचं फक्त. त्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट असं होतं नागपूर इज इन महाराष्ट्र चेन्नई इज इन तामिळनाडू. ते तर ऑब्व्हियसली आपण पहिल्या ह्याच्यातच घेतलं होतं त्यामुळे त्यात काही विषय नव्हता एवढा. नंतर जे दुसरं होतं अँड लॉजिकल कनेक्टिव्ह होतं त्याच्यामध्ये जे दुसरं होतं ट्रायंगल इज इक्विलॅटरल. और आयसोस्केल तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं याचा सिम्बॉलिक फॉर्म्युला आहे. यांच्या दोघांमध्ये जर विचार केला तर दोघांमध्ये ऑर हा लॉजिकल कनेक्टिव्ह इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल म्हटलेलं आहे. मग आता यांच्या दोघांचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना मला काय करावं लागेल मला सांगायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म मला लिहायचा आहे तर मी कसा लिहिला पाहिजे याचा सिम्बॉलिक फॉर्म. जस्ट यू हॅव टू टेक इट एज फर्स्ट स्टेटमेंट. त्याच्यामध्ये काय नाही सिम्पल फॉर्म आपण जो अगोदर फक्त सिम्बॉलिक फॉर्म द्यायचं दुसरं काही करायचं. ओके ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि दुसरं स्टेटमेंट आहे ठीक आहे. ती स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज अन इक्विलॅटरल आणि दुसरं स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज अन आयसोस्केल. ओके तर याचा सिम्बॉलिक फॉर्म फक्त लिहायचा आहे. P or Q लॉजिकल कनेक्टिव्ह दोघांमध्ये ऑर आहे. Thus P or Q. P is a triangle is equilateral and the Q is a triangle is isosceles. P or Q काहीच नाही फक्त आपल्याला एवढंच काम करायचं आहे. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म द्यायचा आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म होता. तिसरं स्टेटमेंट दिलेलं होतं. आता मी डायरेक्ट लिहितो स्टेटमेंट पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट तुम्ही लिहायचं आणि बाकीचं तुम्ही पी लिहायचा क्यू लिहायचा आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म द्यायचा. मी फक्त वाक्य लिहितो आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म देतो. नाव द अँगल इज राईट अँगल आयडिया कोणाचा असेल त्यांनी बंद करायचा. अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. ओके वाक्य जोडलं त्यांनी इफ अँड ओनली इफ नाही. लॉजिकल कनेक्टिव्ह आहे माझा इफ अँड ओनली बाय कंडिशनल आहे. पी वाक्य माझं असं काहीतरी असेल द अँगल इज राईट अँगल आणि क्यू वाक्य असेल इट इज म्हटलंय. इट इज म्हणजे कोण द अँगल. द अँगल इज मेजर ऑफ 90 डिग्री. इट इज म्हणजेच कोण माझा द अँगल असणार आहे. म्हणून लक्षात घ्या द अँगल इज अँगल मेजर इज ऑफ 90 डिग्री. म्हणजे ऑब्व्हियसली जर विचार केला तर पहिलं पी वाक्य असेल द अँगल इज राईट अँगल आणि क्यू वाक्य असेल द अँगल इज मेजर ऑफ 90 डिग्री. मग माझा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल याचा पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके that's fourth one असं काहीतरी दिलंय. अँगल इज नायदर acute nor obtuse. Angle is neither acute बाकीच्या काही दिसतंय का
अँगल इज, आता त्यांनी वाक्य जे घेतलं ते आपलं नायदर नॉर मध्ये घेतलेलं आहे. ऑब्व्हियसली लिहिताना आपल्याला कसं लिहिणार मला तुम्ही सांगायचं. चला कसं लिहिणार वाक्य आहे. पहिलं पी स्टेटमेंट सांगा. ओके, अँड देन सेकंड वन इज अँगल इज ऑब्च्युअस. मग त्याचं ऑब्व्हियसली नायदर नॉर असला की काय वापरतो आपण, निगेशन. पण कनेक्टिव्ह कोणता असेल, अँड कनेक्टिव्ह असेल. मग ऑब्व्हियसली अँगल इज ॲक्यूट, अँगल इज ऑब्च्युअस, हे दोन स्टेटमेंट झाले. आणि नायदर नॉर असल्यामुळे नायदर अँगल इज ॲक्यूट नॉर अँगल इज ऑब्च्युअस असं म्हटलेलं आहे. म्हणजे सिम्बॉलिकली आपण त्याला असं लिहिणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असेल. आपण केलंय नायदर नॉरला आपण सॉल्व्ह केलं अगोदर पण. ओके, नंतर पुढचं वाक्य आहे, इफ ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B, then if triangle ABC is right angle at B, then measure of angle A plus measure of angle C is equals to 90 degree. The sum of the other angles will be equal to 90 degree. If triangle ABC is a right angle at B, then measure of angle A plus measure of angle C equal to 90 degree. चला P स्टेटमेंट काय असेल माझ्याकडे, ट्रायंगल म्हणजे आपण ऑब्व्हियसली मेन्शन केलं तर ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ॲट B म्हणता येईल. आणि नंतर PQ स्टेटमेंट असेल माझ्याकडे, मेजर ऑफ A प्लस मेजर ऑफ C इक्वल्स टू 90 डिग्री. दोघांची सम किती आली पाहिजे, 90 डिग्री. हे माझं P वाक्य असेल तर हे माझं Q वाक्य असेल. आणि कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्ह जोडलंय, इफ अँड देन या लॉजिकल कनेक्टिव्ह जोडलंय. मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म कोण असेल माझा, P इम्प्लाइज Q. ओके, नाव 6 नंबर काय असेल बघा. हिमा दास विन्स गोल्ड मेडल. हिमा दास विन्स गोल्ड मेडल्स if and only shortcut मध्ये she runs fast. She runs fast. Okay. Now P statement असं माझ्याकडे, हिमा दास wins gold medal. P statement साठी सांगतोय, हिमा दास wins gold medal. Q statement असेल, she runs fast नाही लिहिता येणार, she runs fast लिहिता येणार नाही. आपल्याला Q statement लिहावं लागेल, हिमा दास runs fast. लक्षात घ्या, आपण इथे नाउन फॉर्म आहे, इथे नंतर शी वापरतोय, तर शी विल बी कन्वर्टेड ॲज हिमा दास. क्यू स्टेटमेंट लिहिताना शीच्या वेळी आपल्याला लिहावं लागेल हिमा दास रन्स फास्ट. म्हणजे पी स्टेटमेंट असेल माझं हिमा दास विन्स गोल्ड मेडल आणि क्यू स्टेटमेंट असेल माझं हिमा दास रन्स फास्ट. ओके, आणि दोघं वाक्य जोडलेले आहेत माझे इफ अँड ओनली इफ मिळेल. तर माझा सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल, पी डबल इम्प्लाइज क्यू. दॅट्स सिम्पल फॉर्म. ओके, 7 number will be there. X is not irrational number. X is not irrational number, but a square of an integer एक्स हा इरेशनल नंबर नाही आहे, पण स्क्वेअर हा इंटीजर आहे. लक्षात घ्या. बट आला की आपण कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो. बट आला लक्षात घ्या, बट आला तर अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह असतो. बट, स्टील, दो, ओके, ॲज वेल ॲज हे जर आले तर आपण ऑब्व्हियसली अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो. पण पहिलं वाक्य पी स्टेटमेंट तुम्ही काय घेणार, पी स्टेटमेंट एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. ओके, जर तुम्ही वाक्य जर पूर्ण असं लिहिलं तर तुमचं बरोबर असेल. काय, पी स्टेटमेंट तुम्ही घेतलं एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. ओके, आणि क्यू स्टेटमेंट घेतलं स्क्वेअर ऑफ
an integer, x is the square of an integer. मग मला सांगा तर पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट यांच्यामध्ये आपण कसा मेन्शन करू शकतो लक्षात घ्या. आता जर मी पी स्टेटमेंट घेतलंय एक्स इज नॉट इरॅशनल, ओके, आणि क्यू स्टेटमेंट घेतलंय एक्स इज स्क्वेअर ऑफ इंटीजर, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटीजर. ओके, मग मला सांगा वाक्य लिहिताना कसं लिहिणार. मग आता मी सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिणार. मी सिंपल पी अँड क्यूच्या फॉर्म मध्ये लिहिणार. कसा लिहिणार मी सिम्बॉलिक फॉर्म. पी अँड क्यूचा सिम्बॉलिक फॉर्म असेल, बरोबर. पण जर वाक्य मी जर असं मेन्शन केलं असेल एक्स इज अन इरॅशनल नंबर किंवा एक्स इज अ रॅशनल नंबर दोघांपैकी, तर माझा पीचं निगेशन होईल का. कारण इथे नॉट वापरणार. इथे काय वापरणार त्यांनी नॉट. म्हणजे वाक्य एका पद्धतीने तर मी 2 ते 3 पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म माझा एका वेळेने नाही तर माझा 2 पद्धतीने अजून लिहू शकतो. जर मी इथे नॉट काढून टाकला, फक्त लिहिलंय एक्स इज इरॅशनल, तर मला इथे काय करावं लागेल. त्याचं इथे लिहिताना काय करावं लागेल मला. त्याचं निगेशन करावं लागेल. कारण पी वाक्यात मी काय घेतलंय. मी इथे वाक्य काय लिहिलंय एक्स इज इरॅशनल लिहिलंय, म्हणून मला इथे निगेशन द्यावं लागतंय. जर मी वाक्य ॲज इट इज लिहून टाकलं असतं एक्स इज नॉट इरॅशनल, तर इथे निगेशनची गरज पडली नसती. लक्षात घ्या. तर जर मी नॉट इथून काढला तर इथे निगेशन द्यावं लागेल, आणि जर इथे नॉट लिहिला तर इथून निगेशन काढून द्यावं लागेल. हे लक्षात घ्या. म्हणजे वाक्य तुम्ही एकाच पद्धतीने तर मी अजून 2 पद्धतीने याला मेन्शन करू शकतो. कळतंय काय काय घेतलं मी. हे होमवर्कचा एक्झाम्पल मधला, ओके, होमवर्कच्या एक्झाम्पल मधला हा 3rd क्वेश्चन होता. हे 7 एक्झाम्पल होते आणि अजून 4 एक्झाम्पल मी त्याच्यामध्ये दिले. देयर इज ऑल्सो 4 एक्झाम्पल्स. आता व्यवस्थित बघा ते पण व्यवस्थित करून त्याच्यानंतर अजून घ्यायचे, अजून मेन्शन करायचे आपण की कोणते कोणते एक्झाम्पल्स कसे घेता येतील हे लक्षात घ्या. Okay, now there is 4 examples. What the 2 is an even number and 25 is a perfect square. 8 number त्याला कंटिन्यू करतोय. 8 number 2 is an even number and 25 is a perfect square. सोपं वाक्य, 2 वाक्य जोडलेले. पहिलं पी वाक्य असेल माझं 2 इज अ इव्हन नंबर आणि दुसरं वाक्य असेल 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. हे लक्षात घ्या. 25 हा परफेक्ट स्क्वेअर म्हणजे ऑब्विसली दोघांमध्ये पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंटमध्ये अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, तर त्यांचं वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म असेल पी अँड क्यू, एवढाच असेल. नंतर 9 नंबरचा कोणाला काही डाऊट असेल तर क्लिअर करायचं आहे. अ स्कूल इज ओपन बाकीच्यांना दिसतंय का. ब्लर दिसते बाकीच्यांना. ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी परत रिकनेक्ट करू शकता. School is open or there is a holiday. School is open or there is a holiday. P statement असेल माझं the school is open आणि Q statement असेल there is a holiday. ओके, बस ऑब्विसली सिम्पली मेन्शन करायला गेलं तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म माझा P और Qचा असेल. तर सिम्पल फॉर्म इझी एक्झाम्पल्स होते. पण काही एक्झाम्पल्समध्ये काही मला काही सिलेक्टिव्ह पार्ट घ्यायचे अजून, म्हणून मी हे पूर्ण एक्झाम्पल मी मेन्शन करतो. लक्षात घ्या. 10 number. Delhi is in India but Dhaka is not in Sri Lanka. But not in Sri Lanka. Okay, now P statement असेल माझं
दिल्ली इज इन इंडिया. ओके, नंतर क्यू स्टेटमेंट असेल माझं. आता क्यू स्टेटमेंट लिहिताना दोन पद्धतीने, कारण इथे नॉट आलाय. ओके नाव आता पी वाक्य म्हणजे काय, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट. ओके, नॉट आलाय वाक्यामध्ये. मग तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकतात का. जर तुम्ही ऍज इट इज वाक्य क्यू म्हणून घेतलं असतं तर तुम्हाला क्यू घेता येईल डायरेक्टली. ओके, नाही तर आपण नॉट काढून टाकला आणि ढाका इज नॉट इन श्रीलंका म्हटलं तर निगेशन क्यू म्हणून चेक करता येईल. मग वाक्य कसं लिहिणार तुम्ही, जर पी स्टेटमेंट घेतलं दिल्ली इज इन इंडिया आणि क्यू स्टेटमेंट घेतलं ढाका इज इन श्रीलंका. मला सांगायचं सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल, कारण आपण वाक्य लिहिताना इथे नॉट काढून टाकलाय. पण सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना आपल्याला कसं लिहिता येईल, पी अँड निगेशन क्यू. अँड का वापरला, कारण बट हा लॉजिकल कनेक्टिव्ह, बट आला की. ओके, नाव पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू असेल, कारण इथे वाक्यामध्ये आपला नॉट आला होता. पी क्यू वाक्य लिहिताना नॉट काढून टाकला होता, म्हणून मला इथे त्याचा निगेशन द्यावा लागला. लक्षात घ्या. 11 नंबर. ओके, नाव 11 नंबर. 3 plus 8 greater than or equals to 12 if and only if 5 into 4 less than or equals to 25. ओके, चला डायरेक्ट आपण मेन्शन केलं तरी आपलं काही प्रॉब्लेम नाही. हे पी स्टेटमेंट तर हे क्यू स्टेटमेंट असेल आणि लॉजिकल कनेक्टिव्ह असेल माझा इफ अँड ओनली, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, दॅट दिस पी डबल इम्प्लाइज क्यू. झालं, कळतंय काय काय घेतलंय. ओके, इथपर्यंतच्या एक्झाम्पल्स मध्ये काही डाऊट आहे, इथपर्यंतच्या एक्झाम्पल्स मध्ये काही डाऊट आहे का. ओके, चला मग आता पुढचे मी काही एक्झाम्पल्स घेतोय. फक्त स्टेटमेंट याचा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे किंवा आपण त्याला लिहिताना आपण काय काय लिहितो हे लक्षात घेतो. फक्त नाव थोडंसं त्याच्यामध्ये लेवलिंग जरा वेगळी आहे. कधी कधी काय होतं की वाक्यांमध्ये असे वर्ड्स येतात की त्यांच्याऐवजी आपल्याला आपले जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत ते लॉजिकल कनेक्टिव्ह द्यावं लागतात. मग ते लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते ते आधी ओळखायचे आणि दिलेलं वाक्य आपलं आधी त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्या की आपला जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून आधी कन्वर्ट करावे लागतात आणि मग त्यानंतर त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म लिहावा लागतो. त्यांना डायरेक्टली आपल्याला लिहिता येते. पी वाक्य आपल्याला ओळखता येतं, की वाक्य ओळखता येतं, पण जे वाक्य आहे त्या वाक्यांमध्ये आपल्याला असे वाक्य येतात की ते डायरेक्टली कन्वर्ट करतायत नाही किंवा डायरेक्टली त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म लिहितायत नाही. मग आपल्याला त्यांना आधी कन्वर्ट करावं लागेल, वाक्यांना परत लिहावं लागेल, रिकन्स्ट्रक्ट करून लिहावं लागेल आणि मग त्यानंतर आपल्याला त्यांचा ट्रूथ व्हॅल्यू म्हणा किंवा आपल्याला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म म्हणा हा लिहावा लागेल. लक्षात घ्या. थोडीशी लेवलिंग थोडी जास्त आहे, त्याच्यामुळे मी वाक्य परत घेतलं. लक्षात घ्या. मग in spite of 12 number, in spite of physical disability, Rahul stood first in the class. वाक्य पूर्ण वाचलं तर याच्यामध्ये आता मला सांगा की याच्यात अँड लॉजिकल कनेक्टिव्ह, ऑर लॉजिकल कनेक्टिव्ह, कुठला लॉजिकल कनेक्टिव्ह याच्यामध्ये बसतोय किंवा पी स्टेटमेंट काय, क्यू स्टेटमेंट काय, कोण सांगताय. पी स्टेटमेंट काय, क्यू स्टेटमेंट काय, कोण सांगताय. हे जे पुढचे दोन वाक्य घेतलंय हे खूप महत्वाचे वाक्य आहेत, लक्षात घ्या. हा व्यवस्थित विचार करा, वाक्य व्यवस्थित वाचा. मी वाक्याचा मिनिंग सांगतो एकदा.
वाक्याचा मिनिंग सांगतोय आणि मग त्यानंतर त्या वाक्याला आपण परत रिकन्स्ट्रक्ट करून घेऊ आणि मग कोणता कनेक्टिव्ह तुम्ही सांगायचा. इन स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. त्यांनी असं म्हटलंय त्याला फिजिकल डिसॅबिलिटी असून सुद्धा, लक्षात घ्या, फिजिकल डिसॅबिलिटी असून सुद्धा, ओके, याचा मिनिंग सांगतोय. इन स्पाइट ऑफचा मिनिंग फिजिकल डिसॅबिलिटी असून सुद्धा राहुल क्लासमध्ये 1 नंबर आहे. याचा मिनिंग असा आहे, बरोबर ना. म्हणजेच काय, त्याला काहीतरी फिजिकल डिसॅबिलिटी आहे तरी सुद्धा तो क्लासमध्ये कसा आला, पहिला. ओके, मग आपण जर मेन्शन केलं तर या वाक्याला रिकन्स्ट्रक्ट करून लिहिताना पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट मला मिळून जाईल, पण त्याच्या आधी दोघांना व्यवस्थित कन्स्ट्रक्ट करणं मेन्शन आहे. पण आता मला सांगा, इन्स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी, पण कोणाची फिजिकल डिसॅबिलिटी, राहुलची फिजिकल डिसॅबिलिटी. ओके, मग आपल्याला मेन्शन करणं काय आहे की तरी सुद्धा म्हणतो आपण, तरी सुद्धा. ओके, इन्स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी, त्याला फिजिकल डिसॅबिलिटी असून सुद्धा राहुल क्लासमध्ये फर्स्ट आहे. मग वाक्य रिकन्स्ट्रक्ट करून लिहितोय. द स्टेटमेंट कॅन बी, त्याला रिकन्स्ट्रक्ट करणं मस्त असेल ना या वाक्याला. डायरेक्ट वाक्य लिहिता येणार नाही किंवा कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह तुम्हाला डायरेक्टली करणार नाही, वाक्य वाचल्याशिवाय कळणार. ओके, नाव असं लिहित आहे, राहुल is physical disabled still, लक्षात घ्या, राहुल इज फिजिकल डिसॅबल. फिजिकल डिसॅबल म्हणजे ऑब्विसली त्याला फिजिकली डिसॅबिलिटी, कोणाला, राहुलला. स्टील, पुढे बघा, स्टील ही किंवा आपण राहुलच म्हणू, स्टील राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. आता वाक्य बघा, तेच वाक्य लिहिलं जे त्यांनी दिलं, तेच वाक्य लिहिलं, फक्त थोडंसं रिकन्स्ट्रक्ट करून दिलं. इन्स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी त्यांनी मी काय घेतलं, राहुल इज अ फिजिकल डिसॅबल, स्टील राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. ओके, स्टील आला की आपण कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो, स्टील आल्यानंतर अँड लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो. मग मला सांगा पी स्टेटमेंट काय माझ्याकडे, मग आता पी स्टेटमेंट दिसते डायरेक्ट क्लिअरली, राहुल इज फिजिकल डिसॅबल. ओके, आणि क्यू स्टेटमेंट माझ्याकडे काय, राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. मग आता मेन्शन करू आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, ऑब्विसली पी अँड क्यू, बरोबर का. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असेल, लक्षात घ्या. सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना आपल्याला असं काहीतरी मेन्शन करणं मस्ट आहे आणि लिहिताना व्यवस्थित लिहिणं मस्ट आहे. ओके, त्याला रिकन्स्ट्रक्ट करणं महत्त्वाचं आहे. आता पुढचं सुद्धा वाक्य असंच काहीतरी, पण त्याच्यात थोडंसं अजून चेंज आहे. ओके, नेहा अँड निकिता आर ट्विन्स. ओके, चला मग आता मला सांगा की याच्यामध्ये कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. ओके, चला आता तुम्हाला दिसतोय अँड आहे. ओके, बरेच जणांना तोच महत्वाचा पार्ट आहे म्हणून मग तुम्हाला परत एकदा सांगतोय. मला एक सांगा, नेहा आणि निकिता हे काय बरं आपले नाउन फॉर्म आहेत, नाउन फॉर्म आहेत, बरोबर ना. नेहा आणि निकिता हे कोणाची तरी नाव आहे, नाउन फॉर्म आहे, बरोबर ना. जर दोन नाउन फॉर्मच्या मध्ये जर लॉजिकल कनेक्टिव्ह तुमचा जर एखादा एक असेल, फॉर एक्झाम्पल अँड असेल, ऑर असेल, बरोबर ना. लक्षात घ्या, नेहा आणि निकिताच्या मध्ये अँड आला असेल तर हा आपला लॉजिकल कनेक्टिव्ह राहत नाही. लक्षात घ्या, हा अँड दोन नाउनच्या फॉर्ममध्ये आलेला असेल तर हा पण नाउन आहे, हा पण नाउन आहे, त्यांच्यामध्ये अँड हा आलेला आहे. लक्षात येतंय का. दोन नाउनच्या फॉर्ममध्ये जर आपला एखादा कनेक्टिव्ह आला असेल, फॉर एक्झाम्पल मी कनेक्टिव्ह सांगतो, लॉजिकल कनेक्टिव्ह नाही मिळत, नाउन, नेहा पण नाउन आहे, निकिता पण नाउन आहे, तर त्यांच्यामध्ये जो कनेक्टिव्ह आला आहे तो कनेक्टिव्ह आपला लॉजिकल कनेक्टिव्ह राहत नाही. म्हणून लक्षात घ्या की आपण जे म्हणतोय की हा अँड लॉजिकल कनेक्टिव्ह आहे तर तो नाही. मग फक्त एक लक्षात घ्या, लिहिताना आपण याला कसं मेन्शन करणार, इन दिस स्टेटमेंट
मेन्शन करणं गरजेचं आहे. दोन नाउनच्या मध्ये जर कनेक्टिव्ह असेल तर तो लॉजिकल कनेक्टिव्ह नाही. कळतंय ना? ओके. कंबाइनिंग टू नाउन्स नेहा and Nikita. Neha and Nikita. By word. आता हा फक्त नुसता वर्ड असेल, कनेक्टिव्ह किंवा लॉजिकल कनेक्टिव्ह त्याला नाही म्हणतात. बाय वर्ड अँड. ओके. टू कनेक्ट टू नाउन्स. टू कनेक्ट टू नाउन्स. दोन नाउन जोडण्यासाठी हा एक छोटासा वर्ड अँड हा जोडलेला आहे. मग therefore इट इज नॉट, म्हणजे हा जो वर्ड आहे तो कनेक्ट. इट इज नॉट connected. It is not connected. Okay. Now, in the given statement, that's what the whole statement. म्हणजे हे पूर्ण स्टेटमेंट माझं एकच स्टेटमेंट येईल का मग नुसतं पूर्ण वाक्य, नुसतं एक वाक्य. कळतंय का? लक्षात घ्या, हे पूर्ण वाक्य हे फक्त एक सिंगल, that's one is a simple statement. Therefore, the given statement is simple statement. त्याचा सिंबॉलिक फॉर्म फक्त कोण असेल? एक सिंगल आहे ना, एकच वाक्य असेल ना, फक्त पी हा त्याचा सिंबॉलिक फॉर्म असेल. नेहा अँड निकिता आर किड्स. therefore सिंबॉलिक फॉर्म काय असेल? ओनली पी स्टेटमेंट. फक्त पी स्टेटमेंट, एक सिंगल स्टेटमेंट. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? लक्षात घ्या, हे मागचे जेवढे पण एक्झाम्पल फक्त ह्या दोन वाक्यांकरता घेतले जातात. सिंबॉलिक फॉर्म म्हणजे काय? मागचे सगळे सोपे होतं. मागच्या कोणत्या एक्झाम्पलमध्ये हार्डनेस लेवल नव्हती, पण ह्या दोन एक्झाम्पल करता मला सगळे एक्झाम्पल घ्यावे लागले. हे लक्षात असू द्या. नाहीतर ते सोपे फॉर्ममध्ये सिंबॉलिक फॉर्म आपण ऑलरेडी घेतलेले होते. पण हे दोन एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे रिकन्स्ट्रक्शन दिलं आहे किंवा नाउन फॉर्मच्या मध्ये जो एक वर्ड आलाय अँड तो लॉजिकल कनेक्टिव्ह नसतो, हे सांगण्याकरता आपण हे सगळं घेतलंय. कळतंय का सर्व आता हे? बरं, आता याच्यानंतर कोणताही फॉर्म आला तर तुम्हाला करता येईल कन्वर्ट? नाउनच्या ऐवजी म्हणजे कसं मग अजूनही कळलं कसं म्हणजे नाउन फॉर्मच्या ऐवजी दुसरं कोणी असेल तर फुटबॉल अँड क्रिकेट. प्लस अगेन राहुल प्लेज फुटबॉल, राहुल प्लेज क्रिकेट असं येऊ शकतं. पण फुटबॉल आणि क्रिकेट हे काय, ते नाउन नाही का दोघं? नाही, आपल्याला पेनचे वाक्य सेपरेट लिहिता येतं असं मेन्शन नाही करतात. अजून एक वाक्य घेऊ का? अजून काही वर्ड्स, हां अजून काही वर्ड्स आहेत त्यांना रिकन्स्ट्रक्ट करून द्यावं लागेल आता. ओके, ते असंच काहीतरी आता हे जे दिले त्याच पद्धतीने. सिंपल स्टेटमेंट म्हणजे फक्त एकच वाक्य झालं, त्याचे दोन स्टेटमेंट येणारच नाही. सिंपल म्हणजे काय? फक्त एक वाक्य. दोन सिंपल स्टेटमेंट जोडले तर ते कंपाऊंड स्टेटमेंट. दोन सिंपल स्टेटमेंट जोडले तर ते कंपाऊंड मध्ये जातात. एक सिंपल स्टेटमेंटला दोन पार्टमध्ये लिहिता येत नाही. आलं लक्षात? मग कंपाऊंडचे तेच करतोय ना आपण. पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, ते दोन सेपरेटच झाले. पी लिहितोय, क्यू लिहितोय, मग दोघांना मग कनेक्टिव्ह त्याच्याकरताच वापरतो ना आपण, दोन सिंपल स्टेटमेंटला जोडायला. आलं लक्षात? आपल्याला तेच करायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर काय आपले? राणी never works hard. Never works hard.
yet she get good marks. Yet she gets good marks. ओके, चला सांगा बरं आता कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह आहे किंवा कसं वाक्य लिहिणार आहे? लॉजिकल कनेक्टिव्ह पण एकच्या ऐवजी कोण वापरतो? अँड लॉजिकल कनेक्टिव्ह जस्ट एट, बट, दो, स्टील. ओके, मग आता मला सांगा पी स्टेटमेंट कसं लिहायचं? पी स्टेटमेंट काय असेल? व्यवस्थित वाक्य बघा. राणी नेव्हर वर्क्स हार्ड, पण नेव्हर वर्क्स म्हटलं ना, नेव्हर म्हणजे नॉट येतोय. राणी वर्क्स हार्ड म्हटलं तर आपल्याला इथे निगेशन पी लिहिता येईल, बरोबर का? इथे नेव्हर म्हटलंय, लक्षात घ्या वाक्याचा मिनिंग व्यवस्थित लक्षात घ्या. पी स्टेटमेंट मी असं लिहिलं, राणी वर्क्स हार्ड. राणी वर्क्स हार्ड म्हणजे मला पीचं काय करता येईल इथे? निगेशन करतं. आणि पी स्टेटमेंट काय असेल माझं? शी गेट्स गुड मार्क्स म्हणजे कोण? राणी गेट्स गुड मार्क्स. मग वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल मग याचा? आता निगेशन शी गेट्स गुड मार्क्स. आपण कुठे पिके अलग लक्षात. ओके, अजून पुढे जगदीश स्टेज Jagdish stays at home. Jagdish stays at home while. लक्षात घ्या आता वाक्य मी नाउन फॉर्मचं पण देतो आणि कोणतं घेतो? while श्रीजीत and Shalini and Shalini go for movie. Go for movie. ओके, चला आता मग मला सांगा की याच्यामध्ये आपल्याला पी स्टेटमेंट काय, क्यू स्टेटमेंट काय किंवा लिहिताना काय करता येईल मला तुम्ही सांगायचं आहे. पी स्टेटमेंट काय, याला परत रिकन्स्ट्रक्ट करून लिहिता येईल का? आता व्हाईट आलाय, ओके, त्याच्यामध्ये कोणता कनेक्टिव्ह घ्यायचा किंवा कसं वाक्य लिहायचं मला तुम्ही सांगायचं आहे. त्याला रिकन्स्ट्रक्ट करून मला लिहिता येईल किंवा व्हाईलचा मिनिंग म्हणजे व्हाईल कोणता आपण कनेक्टिव्ह घेणार? अँड घेणार, बरोबर ना? मग पी स्टेटमेंट सांगा. चला याला रिकन्स्ट्रक्ट करून घेऊ आधी. व्हाईलच्या ऐवजी आपण पी स्टेटमेंट घेऊन आणि अँड घेऊन आपण करू शकतो. त्याला रिकन्स्ट्रक्ट पण लिहू शकतो आपण. द स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज. कसं लिहिणार त्याला बघा आता. जगदीश stays at home and Srijit and Shalini go forward. ओके, मग आता याच्यात पी स्टेटमेंट सांगा मला काय असेल? आणि क्यू स्टेटमेंट बरं. हा आता माझा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे का हा जो अँड नाही का नसेल? कारण श्रीजित आणि शाल्मली कोण आहेत? माझे नाउन्स आहेत, बरोबर ना? श्रीजित आणि शाल्मली हे दोघं कोण आहेत? माझे नाउन्स आहेत, म्हणून हा माझा कनेक्टिव्ह नाही. तर हा कोण आहे? माझा एक सिंपल वर्ड असेल. कोण असेल? ओके, नाव कसं असेल क्यू स्टेटमेंट? श्रीजित अँड
Sharmali go for movie. ओके, चला मग यांचं कंपाऊंड सिम्बॉलिक फॉर्म काय असेल मग आता काय असेल पी अँड क्यू. बस एवढंच माझं वाक्य आहे. रिकन्स्ट्रक्ट पण केलं आणि नाउन फॉर्म्स पण वापरले आणि त्यांच्यातला जो वर्ड आहे तो कनेक्टिव्ह म्हणून न येता नाउन फॉर्मच्या मधला एक वर्ड असेल. कळतंय का? समजतंय का सर्वांना? एक नक्की व्यवस्थित बघा की यांच्या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये आपण काय करतोय. जगदीश स्टेज ॲट होम व्हाईल श्रीजित अँड शाल्मली गो फॉर मूवी. तर या वाक्यामध्ये व्हाईल हा माझा कनेक्टिव्ह आला, तर हा जो वर्ड म्हणून आपण मेन्शन करतोय तो नाउन फॉर्मच्या मध्ये असल्यामुळे हा फक्त एक साधा वर्ड म्हणून घेतलाय. अंडरस्टँडिंग? ओके, मग त्या वाक्याला मी फक्त स्टेटमेंट कसं रिकन्स्ट्रक्ट करून दिलंय. द स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज जगदीश स्टेज ॲट होम अँड, बाहेरच्या ऐवजी काय वापरला मी? अँड वापरला. श्रीजित अँड शाल्मली, इथे आपण असं पण दिलं तरी चालेल ना, हा अँड दिला तरी चालेल. श्रीजित अँड शाल्मली गो फॉर मूवी. आणि पी स्टेटमेंट त्याच्यातलं असेल जगदीश स्टेज ॲट होम आणि क्यू स्टेटमेंट असेल श्रीजित अँड शाल्मली गो फॉर मूवी. आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आला माझा? पी अँड क्यू आला. कळतं हे? बरं, याच्यात कोणाला काही डाऊट? नक्की समजलंय? ठीक आहे. मग अजून याच्या रिलेटेड सेम म्हणजे आता जे आपण सिम्बॉलिक फॉर्म दिले त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला फक्त पी स्टेटमेंट देईल, क्यू स्टेटमेंट देईल आणि खाली काही वाक्य देईल, त्यांचे सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला एकत्र लिहायचे. जवळपास मी 5-6 एक्झाम्पल देईल, त्याच्या रिलेटेड तुम्हाला ते सिम्बॉलिक फॉर्म, फक्त सिम्बॉलिक फॉर्म द्या. ते वाक्य लिहायचे त्याच्या खाली सिम्बॉलिक फॉर्म. पी स्टेटमेंट ऑलरेडी दिलं असेल, क्यू स्टेटमेंट ऑलरेडी दिलेलं असेल, ते फक्त वरती मेन्शन करा आणि खाली वाक्य दिलं असेल त्यांच्या खाली सिम्बॉलिक फॉर्म द्यायचा. आलं लक्षात? ओके.